मनसे रायगड चषक 2026 अत्यंत दिमागदार स्पर्धा आणि या दिमागदार स्पर्धेचा हा अंतिम शेवटच्या रात्रीचा सोहळा सध्या त्याला होती सुरुवात। पहिली सेमीफायनल सुरू होण्याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष आदरणीय जितूबाई पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या शेवटच्या दिवसाचा शुभारंभ होताना पाहिला। 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन तथा महाराष्ट्राचा आराध्य कुलदैवत छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून याच अंतिम रात्रीची सुरुवात आणि या सुरुवातीचा आगाज त्या सरस्वती माते चरणी नतमस्तक होऊन आपण करूयात। या कुंदेंतु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रारुता, या विणाभर दंडमंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुती दैवे सदा वंदिता, सामा पातू सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा। त्याच सरस्वती मातेच्या चरणी नतमस्तक होऊन पहिला थ्रिलर पहिल्या सेमीफायनलचा इथे करूयात आपण आगाज। मॅचला होईल सुरुवात। एका बाजूला वाकस 11 वाकस आणि त्या विपक्षामध्ये श्रीपती बाबा उमरोळी संघ। चला मॅचला सुरुवात करा। यस यस चालू करा। मॅचला इथे होतीये सुरुवात। बॉलिंग ट्रॅकवर साहिल लोंगले, महाराष्ट्राचा सुपरस्टार आणि ज्यानं खरं तर या कर्जतच्या भूमीचा डंका। पहिलाच बॉल ओव्हर द विकेट, वेगवान बॉल होता। इथे पहा अचूक टप्प्यावर गोलंदाजी होते, गुडलेन स्पॉट वरनं चेक। खरं तर SBCC उमरोली हा संघ प्रदीप महाडिक आणि डॅनी लोंगले पुरस्कृत आहे। आराध्य डॅनी 11 SBCC उमरोली। आणि आज खरं तर निबंध स्पर्धा जी संपन्न झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने मनसेच्या वतीने, त्याचा बक्षीस वितरण सोहळा देखील मंचावरती होणार आहे। मी दीपेश तर या मंचावरती या क्रीडांगणावरती जे पालक उपस्थित होत आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण मंचावरती या। मनसेच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत। सागर सुर्वे यांना देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती या। फटका इथे मात्र फसलाय। अगेन बॅक टू द क्रिकेट आणि टिपलाय झेल संपवलाय फलंदाजाचा खेळ। पहिला ब्रेक थ्रू फलंदाज बाद ऋग्वेद मोरे निघालाय परतीच्या प्रवासाला। कदाचित त्यांचे सुपूत मॅच पाहत असतील। SBCC उमरोलीसाठी ते नेहमी तत्पर असतात। मी विनंती करतोय सन्माननीय रामजी लोंगले साहेबांना आणि बाजूलाही मला असं वाटतं वाकस किंवा उमरोलीचे जे वरिष्ठ नागरिक उपस्थित आहेत तुमच्याच उजव्या हाताला, त्यांना सांगा आवर्जून की या मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे। या मंचावरून या भाईंची स्पर्धा आहे, सर्वांचं स्वागत आहे। मंचावरती येऊन या स्पर्धेचा आनंद लुटा। श्रीराम नवमीचं औचित्य साधून ही भली मोठी क्रीडा स्पर्धा, अनेक वर्षांचा प्रवास आणि तीच परंपरा कायम राखत रायगड जिल्हा अध्यक्ष आदरणीय जितूबाई पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेले हे स्वप्न। आणि निश्चितच वळूयात पुन्हा एकदा उमरोळीचा अत्यंत तेज तर्रास गोलंदाज। इथे पहा वेगावर थोडंसं नियंत्रण होतं आणि त्यानंतर इट्स अ सेन्स ऑफ मॅच्युरिटी, गुणवत्ता किंवा त्याची लेवल जी वाढली आहे। हे मी बऱ्याचदा म्हणतो की आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे ना तर फक्त कष्ट आणि कष्ट हेच भांडवल, त्याचा इनपुट तुम्हाला द्यावा लागेल आणि ते काम साहिल लोंगलेनं केलं आहे। फार रॅपिडली हा खेळाडू वर आला आणि त्यामागची मेहनत, त्याची जिद्द। उमरोळीचा हा खेळाडू 4 चेंडूंचा खेळ संपलाय, फक्त 1 धाव जी धाव फलकावरती झाली कनेक्ट। वाकस 11 वाकस संघाला देखील इथून लक्षात घ्यावं लागेल की धडपणाचा काळ असला, दबावाचा काळ जरी असला तरी
जय हनुमान वाकस सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये. या षटकातला पुढचा चेंडू, शेवटचे 2 बॉल शेष आहेत. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. साहिल लोंगले निघालाय पुन्हा एकदा. फटका, टायमिंग प्रॉपर, बॉलला पाठवलंय. इट्स अ सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. क्रॅकिंग स्ट्रोक बाय मिस्टर ऋतिक दळवीच्या बॅटमधून पहिला ब्लास्ट. खरं तर हे दोन्ही सुपरस्टार आहेत कर्जतचे आणि या दोन्ही खेळाडूंकडे कर्जतचे म्हणजे आता गावं काढून खेळत असताना एकमेकांच्या विरोधात जरी खेळत आहेत तरी सुद्धा कर्जतच्या क्रिकेटचं भवितव्य दोघांमध्ये देखील तेवढंच दडलेलं आहे. काल कर्जत कालापूर मॅचमध्ये ऋतिक दळवी कॅप्टन होता. कॅप्टन असताना त्याने कर्जतला विजय करून दिलं आणि त्याच्या विरोधात सर्वांना ठाऊक आहे ISPLचा आपला पहिला हिरो कर्जतचा साहिल लोंगले गोलंदाजी करतोय. 5 बॉलचा खेळ संपला आणि संघाची टोटल पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. या षटकातला शेवटचा बॉल, बॉल तयार. प्रॉपर ब्लॉक, क्षेपणास्त्र वापरलं. अगदी यष्ट्यांचा वेध काही क्षणार्धाच्या अंतरावरून चुकवलाय आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एक षटकार आल्यानंतर देखील संघाची टोटल पोहोचली आहे फक्त 7 या आकड्यावरती. 7 लॉस ऑफ 1. विनंती, आपलं दुसरं षटक देखील प्रगतीपथावर आणायचं आहे. तुम्ही पाहत आहात श्रीराम नवमी निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित भव्य दिव्य रायगड मनसे चषक 2026चा हा अत्यंत अभूतपूर्व आणि तितकाच दिमागदार सोहळा. या सर्व हा जो डोलारा, हा झगमगाट तुम्ही पाहताय ते खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय जितूबाई पाटील. नेहमीच मी तर म्हणतो की प्रश्न कुठलाही असू द्यात, हे केंद्रबिंदू असं आहे की तिथे प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे आणि त्याची सोडवणूक देखील आहे. त्या आदरणीय जितूबाई पाटील यांच्या संकल्पनेतून म्हणजे ग्रामीण भागातल्या खेळाडूंना योग्य उच्च दर्जाचं व्यासपीठ मिळावं खेळाचं, त्या अनुषंगाने या स्पर्धेचं आकलन. आणि शेवटच्या दिवशी जर आपण पाहाल तर पालघर, ठाणे आणि रायगडातील नामवंत संघ म्हणजे इथल्या ग्रामीण क्रिकेटला आणखीन दिमागदार क्रिकेट कसं दाखवता येईल ही देखील त्यांची तळमळ. वळूयात मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक ज्याला होती सुरुवात. सेकंड ओव्हरला इथून गोलंदाजी मार्कवर आलाय गणेश लोंगले. पहिलाच बॉल. फटका पहा, दर्जेदार सजवलाय, पाठवलाय बॉल. इथे थांबायचं नाव घेईल तर तो फलंदाज आता भगवान दळवी देखील झालाय सुरू. पाठवलाय बॉल षटकारासाठी. पाहायला मिळाला सेकंड ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती. खरं तर मी वाट पाहत होतो की मनोहर कराळ यांचं गाणं कधी वाजेल आणि ते गाणं वाजल्यानंतर मग मी सांगणार होतो की या मुख्य मंचावरती सन्माननीय मनोहरजी कराळे साहेब उपस्थित आहेत, सुप्रसिद्ध गायक. त्यांचं स्वागत आहे बाईंच्या वतीने. 2 गीतं गायलीत ना, 2 यस 2 गाणी त्यांनी तयार केलीत आणि गेल्या रात्रीपासून मागच्या पहिल्या रात्रीपासून अगदी आपण पाहतोय की त्यांचं गीत या संपूर्ण क्रीडांगणावरती मात्र दुमदुमत आहे. येस, आमच्या भिवंडीच्या संगीत नगरीमध्ये देखील मनोजजी कराळे साहेब ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता फाईन ऑफ द विकेटमध्ये, परंतु इथे निश्चितच फटका फसलाय. आपण चर्चा करत होतो. आदरणीय मनोजजी कराळे साहेब आपल्या मातीतला आपला सच्चा आणि साधा कलाकार आहे, परंतु मी बऱ्याचदा म्हणतो की साधी राणे आणि उच्चार विचार, स्वतःची कलात्मकता फार मोठी आहे. मनानं जरी निश्चितच माणुसकी या माणसामध्ये खचखचून भरली आणि प्रत्येक वेळी या स्पर्धेकरता इथे पहा बॅटचा फेस लेट ओपन करण्याचा प्रयत्न केला. आतली कडा घेतली चेंडूनं आणि सरळ चेंडू आला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. 2 चेंडू एका पाठोपाठ एक जे निर्धाव टाकले गेलेत. संघाची टोटल पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. 13 रन्स ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक 2. गणेश घारे सध्या बॅकअप देतोय. तो निश्चितच श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोळीकरांना. बॉल तयार. निकेश राऊत यांना विनंती की आपल्या उजव्या बाजूला जे उभे आहेत सर्व आपले ज्येष्ठ नागरिक त्यांना एकदा विनंती करा की आपण मंचावरती या. तुम्ही खाली उभे आहात परंतु पाय आमचे दुखत आहेत असंच मी म्हणेल. मंचावरती या. बाईंच्या वतीने आपणास विनंती आहे मंचावरती येऊन आपण आसनस्थ व्हा. आज मनसेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने जी निबंध स्पर्धा संपन्न झाली त्या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मात्र इथे होणार आहे
आणि जे पालक इथे उपस्थित होत आहेत त्या पालकांना विनंती आहे की आपण इतरत्र न उभे राहता आपण थेट मंचावरती या, तुमची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक प्रतिष्ठित व्यक्तिमत्वाला विनंती आहे. आदरणीय जितूबाई पाटील यांच्या वतीनं हे सस्नेहाचं निमंत्रण देखील आहे. चला वळूयात मैदानाच्या आतमध्ये. या षटकातील शेवटचे 2 बॉल. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी होतीये. आत्मविश्वासाचा खेळ आहे सगळा. मी बऱ्याचदा म्हणतो कॉन्फिडन्स फार महत्वाचा आहे. तो एकदा जर गेन केला तर मग तुम्ही थांबणार नाही, आणि तो एकदा जर हरवला तर मग तुम्हाला थांबावंच लागेल. हे देखील आहे. टाळ्या वाजवणारे देखील टीका करतील, हे निश्चित आहे क्रिकेटमध्ये. बॉल तयार, राऊंड स्टंप्स, पायातला बॉल अक्षरशः निभावला आहे. लॉंग ऑन मध्ये चाललाय बॉल. वेगानं आले क्षेत्ररक्षक. फक्त एक सिंगल इथून पारंगत केली जाईल, आणि याच सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर, स्कोर फ्लाइज टू दी ओनली 14. चांगला फ्लाइंग स्टार्ट गोलंदाजांनी दिला असं म्हणायला काही हरकत नाही, कारण साहिल लोंगलेनं पहिलं षटक फेकलं, ज्यामध्ये एक षटकार आल्यानंतर देखील त्यानं फक्त 7च धावा खर्च केल्यात, आणि दुसऱ्या गोलंदाजांना देखील 7च धावा खर्च केल्यात. या विशालजी शिंदे आपण मंचावरती या. आज आपल्याला सगळेजण, माझ्या जो उजव्या बाजूला स्क्वॉड बसलेला आहे, मी कॅमेरामनला विनंती करेल की माझ्या उजव्या बाजूला, माझ्यावरती नको, उजव्या बाजूला जे बसलेले आहेत ही सर्व मंडळी भाईंसाठी अथक मेहनत घेत असते. अथक मेहनत म्हणजे त्यांच्या नजरेतून कोणता माणूस सुटतच नाही. या संपूर्ण पंचक्रोशीतील, कर्जत तालुक्यातील, तो खालापूरमधला असू दे किंवा इतरही कोणता असू दे, त्या प्रत्येकाचा सन्मान करण्याचे काम ही सर्व मंडळी करत असते. म्हणून भाईची स्पर्धा यशस्वी होण्यामागे या सर्व मंडळींचा देखील तेवढाच मोठा हातभार आहे. मी विनंती करतोय, ज्या महिला गेटच्या इथे उभ्या आहेत, जे पालक वर्ग तिथे उभे आहेत, त्यांना विनंती की आपण तिथे उभे न राहता थेट मंचावरती या. आपलं स्वागत आहे या मनसे रायगड चषकात. आणि प्रसन्नजी यांना विनंती करतो की या सर्व पालकांना घेऊन आपण मंचावरती या. चला अगेन बॅक टू द क्रिकेट. पुन्हा एकदा पॅव्हिलियन एंड कडनं गोलंदाजीला होतीये सुरुवात. 3रं षटक जे प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर मिस्टर हर्षल लोंगले. आणखीन एक उमरोळीची तोफ जी सध्या क्रीडांगणावरती 3रं षटक हाताळण्याकरता. लोअर फुलटॉस बॉल होता. फुलर लेन डिलिव्हरी फार महत्वाचं आहे. व्यावसायिक क्रिकेट खेळल्यानंतर तुमची गुणवत्ता किती उंचावू शकते याचं उत्तम उदाहरण आहे उमरोळी संघ. आणि कदाचित तीच सेन्स ऑफ मॅच्युरिटी क्रीडांगणाच्या आतमध्ये हर्षल लोंगले पहिल्याच बॉलवर दाखवतोय. इथे मात्र स्टंपमध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न झाला. पहिल्या बॉलवर सिंगल रोटेट झाली. संघाची टोटल पोहोचली आहे 15. तुम्ही पाहत आहात मनसे रायगड चषक 2026. अत्यंत थरारक प्रवास आहे. आजची ही शेवटची रात्र ही अत्यंत थ्रिलर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. शरीर यष्टीपासून फलंदाजाच्या बराचसा दूर चेंडूला डिलिव्हर्ड केलाय, त्यामुळे पंच देखील इशारा करतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. अतिरिक्त धावसंख्या जी धावफलकावरती जोडली जाते. संघाची टोटल पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. 16 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी झालेत बाद. बाटची कडा, आणि इथे आणखीन एक सफलता. टीम श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोळीकरांना अजून एक इथून मिळते सफलता. बॅट्समन आउट. दिलाचा दिलदार आहे तो पक्का, रायगड जिल्ह्याचा तो हुकमी एक्का. दिलाचा दिलदार आहे तो पक्का, रायगड जिल्ह्याचा तो हुकमी एक्का. आहे साऱ्यांच्या मनात दादा, आहे साऱ्यांच्या मनात. जितू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. जितू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. फार दमदार असं गीत. आणि या जे गीतकार आहेत आणि स्वतः गायक देखील आहेत मनोजजी कराळे या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. आपलं सहर्ष स्वागत आहे या मनसे रायगड चषकात. आणखी एक मोठा धक्का जनमान वाकस संघाला ऋतिककडून फार अपेक्षा होत्या, परंतु त्याची विकेट मात्र घेण्यात यश मिळाले. आज जे पालक वर्ग इथे उपस्थित होत आहेत सर्वांचं रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष जितेंद्रभाई पाटील यांच्या वतीने सहर्ष स्वागत. खाली राहिला बॉल. पहा थोडासा अपेक्षेपेक्षा उंची कमी प्राप्त झाली पडल्यानंतर, कारण वेग होता. इथे व्हाईट बॉलचा सिग्नल आला. अतिरिक्त धावसंख्येमध्ये झाली आहे भर. संघाची टोटल पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. सध्या तुम्ही सामना पाहताय, एका बाजूला उमरोळीकरांचा संघर्ष शिगेला पेटलाय, तो मात्र आपल्या गावाच्या प्रतिष्ठेकरता, कारण हाकेच्या अंतरावर हे गाव आहे
आणि त्या विपक्षामध्ये जय हनुमान वाकसकर देखील आज लढतायत. फटका बॅक टू दी बॉलर खेळला गेला होता. धाडस दाखवलं हर्षल लोंगलेनं. आणि पहा, जिथे हिंमत आहे ना तिथंच किंमत आहे. तरी देखील अत्यंत वेगानं एखाद्या चित्यासारख्या 2 धावा इथे केल्यात कंप्लीट विथ द हेल्प ऑफ दिस 2 रन स्कोर फ्लायज टू दी 19 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आतापर्यंत ऑथराइज बॉलचा खेळ संपलाय, तो मात्र 3. हर्षल लोंगलेनं 2 अतिरिक्त चेंडू या षटकात फेकलेत, परंतु फार महत्वाची कामगिरी त्यांना बजावली आहे, ती म्हणजे ऋतिक दळवीची विकेट. ऋतिक दळवी सारख्या घोंगावणाऱ्या वादळाला घोंगावण्याच्या आधी क्षमवलंय क्रीडांगणाच्या आतमध्ये, कारण त्यानं आक्रमण चढवलं होतं साहिल लोंगले सारख्या बलाढ्य खेळाडूच्या विरोधात. चांगला बॉल, रायझिंग डिलिव्हरी, इथे फ्लाईट दिली बॉलला. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू बिसावलाय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 4 चेंडू आतापर्यंत इथून निश्चित संपुष्टात आलेत. संघाची टोटल पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. क्रीडा मंचावरती देखील पहा, अगदी प्रमुख मान्यवरांची मांदियाळी. आपटून टाकला होता, अपेक्षेपेक्षा पुन्हा एकदा उंची खाली राहिली आहे, त्यामुळे प्रेडिक्शन चुकलंय फलंदाजाचं. हे फार महत्वाचं आहे. फलंदाजाच्या डोक्यामध्ये काय चाललंय हे रीड करता आलं पाहिजे कदाचित गोलंदाजाला. आणि इथे निश्चितच इथे मात्र बॅकफुटवर आलाय. थोडासा जय हनुमान क्रिकेट संघ वाकस लढावं लागेल. 4 षटकांची लढत आहे. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. या षटकातला शेवटचा बॉल तयार. फुलटॉस पाठवलाय सर. मुख्य मान्यवरांना दिली जाते ही पहिली मानवंदना. षटकार. होऊ नका. मी दोन्ही संघांना विनंती करेन की लगेचच 4थं षटक देखील प्रगतीपथावर आणायचंय. 4 षटकांची लढत आहे. षटकार आलाय. संघाची टोटल पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. उभारी देण्याचं काम जे आहे ते निश्चितच इथे विवेक वैखरे देखील करतात. षटकार त्यांच्या बॅटमधनं आला. 25 धावा ज्या धावफलकावरती जमा झाल्यात. आणि शेवटच्या 6 बॉलचं सेशन, इथून 6 बॉलचं हे 17 अजूनही बाकी आहे. क्वालिटी क्रिकेट खेळावं लागेल, लढावं लागेल. मी बऱ्याचदा म्हणतो की जिंकणं हारणं पुढच्या गोष्टी आहेत, परंतु इथून या क्रीडांगणातून निघाल्यानंतर आपल्या मनाला कधीच वाटता कामा नये की मी माझं 100% योगदान दिलं नाही. त्यामुळे 100% इथे जय हनुमान क्रिकेट संघ वाकसला देखील द्यावं लागेल. आजचा शनिवारचा दिवस आहे. मी बऱ्याचदा म्हणतो संकटमोचकाच्या नावानं वाकसकर खेळतायत. मनोजवा मारुतुल्य वेगम जितेंद्र बुद्धिमत्ता वरिष्ठम वाताजमतन वानर युतमुखम श्रीराम दूतम शरणम प्रपद्य. निष्ठा काय असते त्याचं हे नामवंत उदाहरण आहे हनुमंतराया. आणि तो निश्चितच त्याचं जे साहस आहे ते निश्चितच या कलियुगात देखील दाखवत आला. त्यामुळे संकटांशी कसं झगडावं हे रामायण महाभारत आपल्याला शिकवत आलेत. कदाचित त्यातून प्रेरणा घेऊन या क्रीडापटलावरती देखील नवा इतिहास रचण्याची संधी आता खेळाडूंना आहे. बॉल तयार. शेवटचं षटक. भावेश आलेत. लास्ट ओव्हर. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट. सुपर बॉलिंग बॅक ऑफ द हँड. आणि इथे पहा स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न देखील झाला. फलंदाजाला परताप लागणार आहे. आणि थोडंसं नाट्यमय क्रिकेट, कारण या काही प्रेडिक्शनरी ज्या गोष्टी आहेत की येणारा फलंदाज काहीतरी वेगळा कारनामा करेल, कदाचित इथून थोडंसं बॅकफुटवर यावं लागतंय जय हनुमान वाकस संघाला. भूमी 11 मांडा आणि त्या विपक्षामध्ये तुर्भे. जी पहिली लढत आपल्या भेटीला येणार. प्रेक्षकांचा अफाट जनसमुदाय जो या क्रीडांगणाच्या दिशेने वाटचाल करायला लागलाय, कारण आज या स्पर्धेची अंतिम रजनी आहे. आणि या रजनीमध्ये ठाणे पालघर रायगडातील थोडं थांबवतो मी. खरं तर रायगडच्या भूमीत आपण आहोत आणि रायगडचं मनसे चषक सध्या इथे संपन्न होत आहे. आणि ज्यांचं इथे आगमन होत आहे आमचे कर्जतचे थोर इतिहासकार सागरजी सुर्वे साहेब. सागरजी सुर्वे साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आहे या मनसे रायगड चषकात. मनपूर्वक स्वागत. आणि व्हाईटसाठी रिव्ह्यू घेण्यात आला आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना
यांच्या वतीने निबंध स्पर्धा संपन्न झाली. ऑनलाईन निबंध स्पर्धा होती. फेअर डिलिव्हरी. पंचांचा निर्णय आला आणि त्या निबंध स्पर्धांचे विजेते, या विजेत्यांना आपण आज बक्षीस समारंभ आयोजित केला आहे आणि त्या निमित्ताने जे पाहुणे उपस्थित आहेत सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. फुलटॉस बॉल मारलाय स्क्वेअर लेगला. खराब कामगिरी. बॉल चाललाय तो सीमारेषा पार. मंगेशजी म्हात्रे साहेब आपलंही सहर्ष स्वागत. थोर इतिहासकार आमचे कर्जतचे सागरजी सुर्वे साहेब आपलंही सहर्ष स्वागत आहे. मोठ्या संख्येने भाई आज पालकवर्ग उपस्थित झालाय. आपल्या चिरंजीवी सोबत त्यांचंही स्वागत आम्ही या मनसे रायगड जिल्हा चषकात करतोय. इट्स अ बाउंड्री. चौकार आहे अँड फेअर डिलिव्हरी ऑल्सो. या दोन्ही गोष्टी जी शंकेची पाल चुकचुकत होती खेळाडूंच्या मनामध्ये त्यांचं निरसन झालंय. वळूयात मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा षटक आहे डेप्थ ओव्हर ज्यामध्ये पुन्हा सुरुवात करतोय भावेश. इथे पहा गुडघा टेकवलाय आणि बॉलला पाठवलाय सरळ. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा. पोचली आहे ती 35 या आकडावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यात 35 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. विवेक वैखरेचं कौतुक करावं लागणार आहे. संकटाच्या काळात अक्षरशः एखाद्या संकटमोचकासारखा ज्या हनुमान वाकसकरांच्या तो साथीला धावून आला. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल भावेश लोंगले. इथे पहा स्वतःचा ट्रॅक रनअप चुकल्यानंतर इथे निश्चितच चेंडू न टाकणं पसंत केलं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. मनसे रायगड चषकातील सेमीफायनल नंबर 1 सध्या तुम्ही पाहताय. फटका चांगला आहे. बॉल चालला ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला जिथून वेगानं एक सिंगल कनेक्ट झाले आणि पहार सुदैवानं नशीब बलवत्तर होते त्यामुळे दुसरी देखील रोटेट झाली आहे. 99% कष्टाला 1% नशिबाची साथ लाभली पाहिजे तरच यशाची शिखरं तुम्हाला गाठता येतात आणि तेच काम सध्या इथे जय हनुमान वाकस संघाच्या माध्यमातून याच 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल पोहोचली आहे ती 37 या आकड्यावरती. 4 गडी बाद झालेत. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला. शेवटचा आणि अंतिम बॉल इथून शिल्लक आहे. गोलंदाज तयार भावेश. फुल टॉस. त्या फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय. पाठवलाय बॉल स्क्वेअर ऑफ द विकेटच्या बाहेर. षटकार. ते चमकला. महत्वाच्या क्षणी वैखरेने कमाल करून दाखवले आणि त्याच्यासाठी टाळ्यांचा वर्षाव होतोय. खरं तर उमरोली आणि वाकस या दोन्ही गावामध्ये क्रिकेट जिवंत आहे आणि असं जिवंत आहे की भरभरून ते पाठिंबा देतात आणि या षटकाराने धावा झाल्यात. 43 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. विजयाकरता 44 धावांची गरज आहे 11च्या सरासरीनं आणि जेव्हा उत्तरार्धाला होईल सुरुवात त्यावेळी कॉम्बॉक्स मध्ये आपण करूयात परिवर्तन. तुमच्या सोबत जोडले जातील राहुलजी चव्हाण आमचे सहकारी. थँक्यू. हॅलो. मंचावरती काही सत्कार आपण करणार आहोत. सन्माननीय राम लोंगले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. राम लोंगले साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती करूया. मी भाईंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. 43 झाल्यात ना आणि 44चं टार्गेट आहे. सन्माननीय राम लोंगले साहेबांचा सन्मान आपण भाईंच्या शुभ हस्ते इथे मात्र करतोय. सहर्ष स्वागत. आदरणीय समीर लोंगले यांचे पिताश्री. यानंतर आपण या मंचावरती एक भव्य सत्कार मनोजजी कराळे
यांचा या मंचावरती करणार आहोत. एक आपले लाडके आणि सुप्रसिद्ध गायक आणि भाईंवरती प्रचंड प्रेम आहे त्यांचं. पहा जशी भाईंची स्पर्धा येते तसं त्यांचं गीत आपल्याला नक्कीच ऐकायला मिळतं. आणि मगाशी निखिलने देखील सांगितलं की एकदम दिलदार सच्चा माणूस आहे आणि त्यांचा सन्मान भाईंच्या शुभ हस्ते आपण या मंचावरती करतोय. गाणं होऊन जाऊ दे रे त्यांचं गाणं. मैदान गोलमध्ये उभे त्रिफल डाव चेंडू न फळलीचा. मैदान गोलमध्ये उभे त्रिफल डाव चेंडू न फळलीचा. रायगड मनसे चषक ठेवलाय जितेंद्र पाटील दादानी मानाचा. रायगड मनसे चषक ठेवलाय जितेंद्र पाटील दादानी मानाचा. रोहित दळवी साहेबांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. मनसे रायगड चषकात रोहित दळवी साहेब उपस्थित आहेत. मोठ्या संख्येने पालक वर्ग देखील उपस्थित आहे. आपलं स्वागत आहे आपल्या पाल्यांच्या समवेत. यानंतर आमचे पत्रकार प्रथमेशजी कुडेकर यांचाही सन्मान आपण करूया. भाईंनाच विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण प्रथमेशजी कुडेकर यांचा सन्मान करावा. अत्यंत बेधडकपणाने आपल्या कर्जतच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रथमेशजी कुडेकर नेहमी करत असतात आणि एकदम कॅल्क्युलेटिव्ह पत्रकार आहेत आणि त्यांचा सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होतो आहे. सहर्ष स्वागत प्रथमेशजी कुडेकर साहेब आपलं. यानंतर हर्षलजी वाडेकर यांचाही सन्मान होईल. हर्षलजी वाडेकर साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत. हर्षलजी वाडेकर साहेबांचा सन्मान. पंच आपण 2 मिनिटं फक्त थांबा. प्रदीपजी पाटील साहेबांचाही सन्मान आपण मंचावरती करतोय. प्रदीपजी पाटील साहेबांना विनंती की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. खरं तर काही सत्कार अद्यापही बाकी आहेत. सन्माननीय सागर सुर्वे साहेबांचा सत्कार आपण खरं तर जेव्हा बक्षीस वितरण सोहळा संपन्न होणार आहे तेव्हा सत्कार करणार आहोत. पाल्य देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मनसे रायगड चषकात आपलं सहर्ष स्वागत. 4 ओव्हर 44 धावा. कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलापूरचा एक दमदार आवाज. कर्जतचे आमचे थोर इतिहासकार सागरजी सुर्वे यांचा सन्मान मनसे रायगड चषकात. खरं तर स्वराज्याची राजधानी अर्थातच रायगड छत्रपती शिवाजी महाराजांची आणि या राजधानीमध्ये रायगडमध्ये मनसे रायगड चषकात सागरजी सुर्वे यांचा सन्मान भाईंच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. तर आता आपण जाऊया मॅचकडे. 4 ओव्हर धावा करायचे 44 आणि बदलापूरचा एक दमदार आवाज राहुल चव्हाण सर मात्र जोडले जात आहेत. थँक्यू सो मच. जय भवानी जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सुरदा. आगरी कोलांची कुलस्वामिनी आई एकवेळा मातेला नमन करून स्थापन इंदबी स्वराज्य आपल्या आज शोराणलेली इतिहास गाथा असे जाणता राजा ताजजनी झुकतो माथा. आणि आज खरं तर या मॅचला आपण सुरुवात करतो. एक मोठी मॅच मैदानावरती रंगते. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठा सामना मैदानावरती पार पडतोय. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल बॉल तयार, समोर बॅटर. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता आणि अखेर टप्पा पडल्यानंतर प्रचंड वेगाने बॉल चाललाय. यस्ती रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. मनसेचे उपतालुका प्रमुख सन्माननीय नारायणजी भोईर साहेबांचे ते आगमन झालंय. उपतालुका प्रमुख नारायणजी भोईर साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. शरद बुंधाटेच्या साथीने आपण पाहतोय मैदानावरती भावेश लोंगले कॅप्टन. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बिडापरून निघाला. डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय वेगानं. एक सिंगल तिथे एकवटी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धावा इथे प्रचंड वेगाने एकपटा जातील. पहिला बॉल तुम्ही पाहताय भावेश लोंगलेला तुम्ही पाहिलं. डॉट आल्यानंतर पुढच्या बॉलवरती चांगली सुरुवात करतो या मॅचमध्ये. कारण 44 धावाचं लक्ष या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर पूर्वार्धामध्ये ज्यावेळेस सुरुवात झाली पहिल्या ओव्हरमध्ये 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा 7 धावा आपण पाहिल्या. 14 धावा 2 ओव्हरमध्ये होत्या. असं वाटलं होतं धावफलक आता छोटंसं सेट होईल. अजून एक चांगला फटका मिडऑफच्या वरतून काढलाय. डीप मध्ये खेळाडू प्रयत्न करतोय. वेगाने पोहोचलाय बॉलवरती. 2 धावा इथे देखील भेटतील यातील मात्र शंका नाही आहे. सिंगल डबलचं क्रिकेटची लाईफ लाईन इथे वापरली जाते आणि या 2 धाब्याच्या साथीनं आता धावफलक 4 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. स्वप्नवत सुरुवात या मॅचमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल दोन्ही टीमच्या दरम्यान. खरं तर सुरुवात आपण पाहिली धमाकेदार झाली. आता टीम जर्मन बाकस संघासाठी कारण समोर एक मोठा बॅटर आहे आणि त्यांच्या विरोधात गोलंदाजी करत असताना पहिला डॉट, त्यानंतर सलगचे 2 वेळा 2 धाबा एकपटे गेल्यात.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. मिड विकेटला खेळाडू वेगाने पोहोचतोय. कॅच ड्रॉप. त्यानंतर मंगेश वैखरे आलेत बॉलवरती. बॅकअप चांगला पाहायला मला. 2 धाबा ते देखील भेटतील. 44 धाबाचं लक्ष या मॅचमध्ये आणि त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना का बॅटिंग होती मैदानावरती. खरं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये पूर्वार्धामध्ये 14 धाबा आल्यानंतर असं वाटलं की कुठेतरी धावफलक आता 30च्या आतमध्ये धाबा बनतील, परंतु त्यानंतर का बॅटिंग केल्या मैदानावरती वैखरेनं. टॉप गिअरवरती बॅटिंग आपण पाहिली. खरं तर विवेक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्याच्या बॅटमधून 1 चौकार तर 2 षटकार, 3 षटकार आपण पाहिले आणि 43 धाबा. धावफलक सेट झालं. इथे घडले काय, बॅटची जड पावलानं मैदान सोडत असताना धक्का पहिला टीम श्रीपती बाबा उमरोली संघाला. फलंदाज बाद. पहिल्या रात्रीमध्ये मात्र क्वालिफाय झाला. तो सामना होता 6 बॉल 18चा, मला अद्यापही आठवतो. आणि 6 चेंडूमध्ये 18 धावसंख्येची गरज असताना जो सध्या गोलंदाजी करतो ऋतिक दळवी, त्याने 2 षटकार, 1 बाउंड्री आणि 1 दुहेरी धाव घेऊन आपल्या संघाला विजयी करून दिलं होतं. काल याच ऋतिक दळवीने कर्जत विरोधात खालापूर मॅचच्या कर्जतचं कॅप्टनशिप बजावली आणि कर्जतला विजय करून दिलं. परंतु त्याच्या विरोधात अद्याप जरी स्ट्रायकर एंडला आला नसला तरी सुद्धा दुसरी रात्र एकट्याने गाजवली. एक पात्री नाटक कोणाचं पाहायला मिळालं असेल तर शरद बुंदाटेचं. तुम्ही नजर टाकली तर 10 खेळाडूंकडे एकच जर्सी आहे आणि 11वा खेळाडू शरद बुंदाटेकडे, याच्याकडे मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे. 3ही मॅन ऑफ द मॅच घेणारा शरद बुंदाटे अजूनही मैदानात आहे, परंतु ऋतिकने नुकताच विकेट घेतली ती भावेश लोंगलेची. दोन्ही बाजूला खरं तर चांगला क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल, कारण स्वतः संघनायक आपण पाहतोय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका बजावत असताना ऋतिक दळवीला तुम्ही पाहता एक मोठी विकेट काढली आहे. कॅप्टनची विकेट काढली, त्यामुळे सामना चांगला रंगेल यातील मात्र शंका नाही आहे. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. ISPLची स्पर्धा खेळत असताना अप्रतिम खेळ तोच साहिल लोंगले. टीम उमरोली संघाची ओळख मैदानावरती दाखल झाली आहे या मॅचमध्ये. 44 धाबाचं लक्ष 4 ओव्हरमध्ये त्या सेट करायच्या आहेत आणि याच अनुषंगाने बॅटिंग व्हायला हवी. ऑन साईडला खेळतला आल्या पहिल्या बॉलवरती आक्रमण. बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्कोर लाईक बाउंड्री लाईनच्या पलीकडे. साहिल लोंगलेचा धमाका षटकार. याकडे वरती आपण जरूर पाहिला आणि आता त्यानंतर 5व्या बॉलवरती विकेट आल्यानंतर शेवटच्या बॉलवरती अक्षरशः तुटून पडलाय. त्यामुळे धावफलक तुम्ही पाहताय टीमची टोटल वेगाने पुढे सरकतीये. 12 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. डॅनी लोंगले यांचा संघ तुम्ही पाहताय मैदानावरती खेळतोय. SBCC उमरोली हा संघ तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधात जयरमान वाकस, मंगेशजी वैखरे यांचा संघ तुम्ही पाहताय. खरं तर दोघांचंही नाव मोठं आहे, कारण आपापल्या मैदानावरती आपल्या गावामध्ये बोटपोटी स्पर्धा भरवण्यासाठी हे दोन्ही नामांकित. खरं तर दोन्ही नावं तुम्हाला पाहायला मिळतील. प्रदीपजी महाडे आणि डॅनी लोंगले पुरस्कृत हा संघ मैदानावरती खेळतोय. SBCC उमरोली. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, गॅपमध्ये खेळले, डीपमधून खेळाडू पोहोचतील एक्स्ट्रा कव्हरला. एक सिंगल एकवडी दुसऱ्या डाव्याचा प्रयत्न तू मैं आणि अखेर माणस होता आणि धाडस देखील दाखवलंय आणि सलग 2 धाबा हरणीच्या बेगानं आणि चित्तेच्या चपळाईनं एकपड्या जातील. सन्माननीय प्रदीपजी महाडिक साहेब आणि डॅनी लोंगले यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे SBCC उमरोली, आणि जो मैदानात खेळतो आणि त्यांच्या विरोधात जे हनुमान वाकस. खरं तर पुरस्काराचा देखील आपण आभार मानायला हवं, कारण ज्यावेळेस एक मोठा संघ ते बांधत असतात त्यावेळेस खरं तर आयोजन कमिटीला देखील मदत होत असते आणि
महाडिक साहेब आणि त्यासोबत लोंगले साहेबांचा आपण आभार व्यक्त करतोय. 2 धाबा प्रचंड वेगाने ते एकपट जातील आणि त्या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक देखील टीमची टोटल धावफलकावरती आता वेगाने प्राय होती. 14 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा मनसे रायगड चषक त्यासोबत तुम्ही पाहताय अप्रतिम आयोजन आणि अप्रतिम नियोजन. या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 32 संघाचा ग्रामीण संघाचा समावेश आणि त्यामध्ये आपण पाहतो आजची अंतिम रात्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पहिलीच मॅच अप्रतिम सामना मैदानावरती रंगतो. एका बाजूला नेरळचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला कर्जतचं क्रिकेट तुम्ही मैदानावरती एन्जॉय करताय. दोन्ही संघाचं कौतुक व्हायला हवं कारण या स्पर्धेमध्ये वेळेवरती दाखल झालेत आणि दोन्ही संघाचा खेळ 44 धावाचं लक्ष्य. हाफ ट्रॅकर होता टर्न केला ऑन साईडला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय डीपमध्ये वाराच्या वेगाने झपाट्यानं खेळाडू पोहोचला बॉलला तुम फेक करतोय दरम्यान एक चिकी सिंगल एकपटी जातीये. क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबलचा वापर येथे करण्यात आलाय दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. खरं तर अप्रतिम खेळ आपण पाहिला जिथे मात्र भावेश लोंगलेचा पहिला बॉल डॉट आल्यानंतर सलग 3 बॉलवरती 3 वेळा त्याने 2 धाबा एकवटल्या. त्यानंतर तो आऊट झाला आणि जसा मैदानावरती दाखल झालाय साहिल लोंगलेच्या बॅटमधून धमाकेदार सुरुवात षटकार ठोकत असताना टीमची टोटल आता स्कोरबोर्डवरती 15 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना पुढचा बॉल सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. यस त्यांच्या लगत बॉल चाललाय रक्षकाच्या हातामध्ये भरधाव वेगानं आणि त्यासोबत अचूक टप्पा आपल्याला पार मिळतोय. टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम होतो हे चित्र आपण पाहिले परंतु इथे डॉट बॉल ची समाप्ती होत असताना 44 धाबा इथून चेस करायच्या टीम उमरोलीला तर 44 धाबा थांबवायचे. त्या मॅचमध्ये टीम चेअरमन वाकसला त्यामुळे या मॅचमध्ये आपण पाहतोय आतापर्यंत दोन्ही संघ अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय दोन्ही टीमच्या माध्यमातून. बरो तयार ओव्हर नंबर 2 गतीमध्ये मिश्रण चेंज ऑफ द पेस बोटं विकोरली फिंगर रोल केली आणि अखेर ज्या खेळाडूंना मी म्हणेन सलग 3दा मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकलाय ज्या खेळाडूंना सलग 3 मॅचमध्ये 30 पेक्षा जास्त धाबा कुठल्यात तोच शरद बुंधाटे. त्याची विकेट धोक्यात होती परंतु वेगैरे धावलाय त्यामुळे सिंगल भीती आहे आणि सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल स्कोरबोर्डवरती फ्लाय होती आहे. 16 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. किरणला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती किरण शेळके हा गुणदार तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली बॉलिंग करतोय कारण 4 बॉल टाकत असताना 4च धाबा त्याने खर्च केले. त्या मॅचमध्ये शेवटचे 2 बॉल टू-टू-गोचा खेळ आता तुम्हाला पाहायला मिळेल. बरोबर यार राईटम ओव्हर द विकेट फुलटॉस होता टर्न केला ऑन साईडला गॅपमध्ये लॉंग लेग आणि स्कोर लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय वेगाने पोहोचलाय 2 धावा इथे देखील भेटतील या शंका नाहीये आणि आता त्या 2 धाब्याच्या साथीने धावफलक तुम्ही पाहताय टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आता फ्लाय होत असताना धावफलक जाऊन पोहोचला आतापर्यंत 18 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. डीपमध्ये चेंडूला अडवलंय 2 धाबा आल्या जरूर तरी टाळा वाजतात फिल्डिंग टीमकडून कारण जवळजवळ स्कोर लेगवरून लॉंग लेगपर्यंत धावत असताना बॉलला त्यानं स्टॉप केलाय त्यामुळे टाळा वाजतात या मॅचमध्ये आणि अखेर टीमची टोटल 18 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 1 टू गो शेवटचा बॉल आता शिल्लक या मॅचमध्ये. किरणला तुम्ही पाहताय अप्रतिम बॉलिंग त्याने केली या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 2 फुल टॉस त्यावरती आक्रमण बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंपायर सिग्नल काय होते पाहावं लागेल. बॉल सीमा पार षटकार चेक. हा षटकार आहे. शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं खरं तर 5 बॉलवरती जे गमावलं होतं ना किरणनं ते शेवटच्या बॉलवरती गमावलंय असं म्हणायला हरकत नाहीये कारण पहिल्या बॉलवरती 2 धाबा दुसऱ्या बॉलवरती सिंगल त्यानंतर पुन्हा एकदा 4थ्या बॉलवरती सिंगल आणि त्यानंतर 5व्या बॉलवरती दुहेरी धाव म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं खरं तर 5 बॉलमध्ये फक्त खर्च केला 6 आणि आता त्यानंतर आपण पाहतोय शेवटच्या बॉलवरती हा षटकाराला फुलटॉसवरती फुलटॉल वसूल केलाय शरद बुंधाटेनं त्यामुळे धावफलक तुम्ही पाहताय 12 धाबा इथे देखील खर्च केल्या आणि धावफलक टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोरबोर्डवरती 24 धाबा धावफलकावरती पार मिळतील. आमच्या सोबत साथी स्कोरर स्मरण राऊत आमच्यासोबत जोडले गेले त्यांच्या सुनेरी अक्षरामध्ये हे स्कोरबोर्ड आपण सजवतोय. खूप चांगली लेखणी त्यांची तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यासोबत खरं तर समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून त्याला ओळखलं जातं. अचूक माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचवतात तीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय त्यामुळे त्यांचंही नावाचा उल्लेख व्हायला हवा. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल आणि आमचे कुणाल डायरे येस खरं तर कुणाल डायरे म्हटलं की नो डाऊट एक चांगले अपडेटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय खरं तर आज मॅनेजर देखील आहेत टेनिस क्रिकेट .inचे. त्यासोबत महेश धुळे आपल्यासोबत जोडले गेलेत त्यासोबत आमचे तेजस असतील त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा या स्पर्धेच्या माध्यमातून
आणि या स्पर्धेची जिम्मेदारी 4 दिवस रात्रीमध्ये यस प्रीतम आणि त्यासोबत जितू देखील आहेत कॅमेरामॅनच्या भूमिकेत आणि त्यासोबत नयन निकेशजी राऊत साहेब यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे स्पर्धेमध्ये संघ बांधल्यापासून. तर पहिला सामना असेल फ्रेश लॉटमधील कैलासजी राऊत श्रीरामजी पाटील यांचं इथे आगमन होत आहे. सहर्ष स्वागत. गुरुनाथजी पाटील यांचं देखील इथे आगमन होत आहे. रवी जाधव देखील उपस्थित होत आहेत त्यांचंही स्वागत आहे. तर पहिला सामना असेल फ्रेश लॉटमधील व्हाईट बॉल ओम साई 11 तुरुभे आणि त्यांच्या विरोधात असेल भूमी 11 मांडा. तर काही पाहुणे उपस्थित होत आहेत. उपतालुका प्रमुख नारायणजी भोईर, सन्माननीय मंगेशजी म्हात्रे, सुधाकरजी आंध्रे साहेब, त्याचबरोबरीने निलेशजी पडवळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना रेल्वे कामगार सेनेचे खजिनदार कर्जत युनिट, रवी मोडक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना रेल्वे कामगार सेना मुंबई विभाग उपाध्यक्ष, जय मोरे आणि भारतीताई कांबळे महिला तालुका सचिव यांचं इथे आगमन होत आहे. भरत राऊत आणि मनोहर राऊत साहेब यांचं इथे आगमन होत आहे. प्रसादजी रणदिवे हे देखील उपस्थित होत आहेत. ओव्हर टू राहुल सर. तर ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव इथे बहाल केली. खरं तर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुषार आलेत. तुषार दळवीला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये तो दाखल झालाय. पहिला व्हाईट बॉल, त्यानंतर डॉट आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल. धावफलक 26 धावा धावफलकावरती जोडले जातील या मॅचमध्ये. इथे देखील आय थिंक बॅटची कडा होती. त्यांच्या मागे फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय आणि अखेर बॉलला स्टॉप केला. एक सिंगल इथे एक पटी जाईल. या मॅचमध्ये अजूनही आपण पाहतोय 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 10 बॉलमध्ये इथून 17 धाबा चेस करावा लागतील. 10 बॉल 17 धाबा. हे 4 बॉल भरपूर महत्त्वाचे आहेत या मॅचमध्ये. या 4 बॉलमध्ये एखादी विकेट आली, जर एखाद 2 डॉट बॉल आल्या तर सामना रंगेल यातील मात्र शंका नाही आहे. परंतु दुसऱ्या बाजूला उमरोली संघ खेळतोय. या संघाकडे खरं तर क्षमता आहे. कोणत्या क्षणाला तो सामना टर्न करू शकतो आणि त्याच चित्र तुम्हाला पाहायला मिळेल या मॅचमध्ये. बरोबर यार. राईट मोर द विकेट. फुल टॉस ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. क्रिकेटचा क्लास. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. बॉल जाईल बाउंड लाईनच्या पलीकडे. शरद बुंधाटेच्या बॅटमधून बॉल सीमा पार. आणि चौकाराच्या साथीने आता धावफलक टीमची टोटल वेगाने फ्लॅग होतीये. धावफलक जाऊन पोहोचला. स्कोरबोर्ड वरती धावा तुम्हाला पार भेटतील. आतापर्यंत 31. बिग हिट. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये बॉल सीमा पार. दुसऱ्या टप्प्यावरती फरार. चौकार. बनावं लागेल कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय बॅट फिरवली आहे शरद बुंधाटेनं, याच खेळासाठी तो ओळखला जातो आणि हा चौकार आलाय. चौकाराच्या साथीनं धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती फ्लॅग होतीये. जाऊन पोहोचलाय. चला भूमी 11 मांडा आणि त्यासोबत ओम साई 11 तुर्बे दोन टीमची कॅप्टन. टॉससाठी आपण लवकरात लवकर या. जगन्नाथ पाटील यांचा संघ आणि त्यांच्या विरोधात भूषण पाटील यांचा संघ तुम्हाला बाजारवरती खेळताना दिसेल. दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती करतो आम्ही टॉससाठी आपण लवकरात लवकर यायचं. चला भूषण पाटील आपण आला असाल तर या मंचावरती आपलाही सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. त्यामुळे यावं आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवरती 36 धाबा. 44 चेस करायचे. त्या मॅचमध्ये अजूनही 8 धाब्याची गरज. बरोबर यार. तुषार पुढचा बॉल खेचला ऑन साईडला मिड विकेटला. वाऱ्याशी वार्तालाप करत असताना बॉल चाललाय डीप मध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि अखेर तुषारला हुशार असं म्हटलं जातं आणि त्याने काढली विकेट. साहिल लोंगले बॅक टू द पॅव्हिलियन.
थँक्यू सो मच. शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना रंगतोय. या मॅचमध्ये 44 धाबाचं लक्ष होतं आणि आता त्यात लक्ष्याचा पाठलाग करत असताना शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये. 8 धाबाची गरज. 6 बॉल 8 धाबा. इथून चेस होतील की थांबवल्या जातील हा देखील प्रश्न तुम्हाला पार मिळतो या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय. नवीन बॅटर मैदानावरती मिडल ऑर्डरचा घातक आणि विस्फोटक विध्वंसक म्हणून त्याची ओळख आहे. तो बॅटर तुम्हाला पार मिळतोय रत्नदीप लोंगलेला तुम्ही पाहताय. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर, त्यामुळे 7 जर बनल्या तर सुपर ओव्हर होईल या मॅचमध्ये. हे देखील चित्र तुम्हाला पार मिळेल. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये खरं तर कर्जतचा एक गोड आवाज अखंड महाराष्ट्रभरामध्ये खरं तर भ्रमण करत असतात, परंतु उद्योगधंद्यापायी थोडेसे वंचित असतात. समीरजी सोमणे सर आपल्यासोबत जोडले गेले, त्यासोबत निखिलजी बाकळे सर मॅम फ्रॉम वाडा आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेलेत आणि मी स्वतः राहुल चव्हाण मानकिवली बदलापूर आज तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे. 6 बॉल 8 डाबाची गरज या मॅचमध्ये. स्ट्रायकिंग गेअरवरती शरद बुंदाटे तर बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 4 जितेश. पहिला बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, गोंधळ हसलाय आणि अखेर आता क्षेत्ररक्षक रुसलाय कारण त्याने सोडली एक कॅच. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच हे समीकरण आम्ही नेहमीच सांगितलंय. फाईन लेगचा खेळाडू फाईन उभा होता असं वाटलं होतं. हाताचा पिसारा त्याने फुलवलाय, परंतु त्यानंतर आपण पाहतोय कॅच ड्रॉप आणि थोडंसं नाराज आहे स्वतःच्या कामगिरीवरती कारण महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅचमध्ये पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय 6 बॉलमध्ये 8 डाबाची गरज असताना पहिल्या बॉलवरती हाताचा पिसारा फुलवला आणि अखेर जाळं फाटकं निघालं असंच म्हणावं लागेल. आणि पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय खरं तर इथे झेल सुटलाय, त्यामुळे 2 धाबा भेटतील. तेलही गेलं तुपही गेलं हाती आलं धुपाटणे असंच म्हणावं लागेल. भूमी 11 बांडा विरोधात ओम साई 11 तुर्बे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे लवकरात लवकर. रेल्वे कामगार सेना कर्जत युनिट दिवाकर साहेब देखील उपस्थित आहेत. आपलं सहर्ष स्वागत. बढतो यार. पुढचा बॉल खेचला उंच साईडला, डीप मध्ये खेळाडू लोंगॉनला पोहोचतोय. झेल स्वीकारण्याचा प्रयत्न त्याच्या आवाकाच्या बाहेर. हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे दंग. झेल सुटला आणि त्यानंतर सामनाही सुटला असं म्हणायला हरकत नाहीये. अभिनंदन टीम श्रीपती बाबा उमरोली. सामना तुम्ही जिंकला तर हार्डलक टीम जयहरमान वाकस मध्ये थेट धडक मारली आहे टीम उमरोलीनं या मॅचमध्ये. जर पहिल्या बॉलवरती कुणाल सर जेल टिपला असता तर सामना शेवटच्या बॉलपर्यंत रंगला असता यातील मात्र शंका नाही आहे, कारण दोन्ही संघ जयहरमान वाकस आणि त्यांच्या विरोधात उमरोलीला आपण पाहिलं. चला प्रेक्षक विकेटवरून आपण थोडंसं बाजूला व्हा. दोन्ही टीमला विनंती आहे खेळपट्टीवरती आपण थांबू नका. प्रेक्षक वर्ग आपण देखील बाहेर या, कारण प्रेक्षक म्हटलं की नो डाऊट पब्लिक सब जानती आहे. थोडंसं आपण बाजूला व्हा. विकेटवरती कोणी उभे राहू नका. अभिनंदन टीम उमरोली. यस समीर सर. खरं तर अभिनंदन असेल प्रदीपजी महाडिक आणि डॅनी लोंगले पुरस्कृत आराध्या डॅनी 11 SBCC उमरोली हा संघ फायनलला पोहोचलाय. त्यांचं स्वप्न होतं गेल्या 4 पर्वांपासून की ट्रॉफी घेऊन जायचं, तर आता आपण काही सन्मान या मंचावरती करणार आहोत.